सो हे गाईज सलाम नमस्ते केम चो कसं काय तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज पुन्हा एकदा संडे आणि संडेला आपण कुठं ना कुठं जात असतो. तसंच आज आहे आमची मॅच. तर मॅच खेळायला आम्ही जाणार आहे. लोकेशन इथंच आहे, पनवेलमध्येच आहे मॅच. तर झालं काय आहे, बाकी सगळे वगैरे पोरं आलेत मुंबईवरून खेळायला. आणि हा ऋषा आता सकाळी नाटकं करायला लागला आहे. मला बोलतो सकाळी की नाही, सकाळी उठायच्या आधी हा बाई रेडी बिडी झाला आहे, जसं काय ह्याचंच लग्न आहे. तुम्हाला दाखवत यायचं काय लग्न विषय. आणि आता बोलतो की मी येणार नाही. काय फालतूगिरी आहे, काय फालतूगिरी काय आहे. ड्रेसिंग बिसिंग मारून बघा, ड्रेसिंग बघा, काय दाखव ड्रेसिंग बघा. अक्षय कुमार वाटतोय. ड्रेसिंग बघून सांगा कसा वाटतोय हा, कमेंट करून सांगा काय वाटतंय. पण जर क्रिकेट प्रेमी असला असतो तर आला असता. सकाळी चाललाय लग्नाला इकडे गोरेगावला. काय गरज आहे लग्नाला जायची. काकी बघा, हे गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आता बघा ह्याचं काय होतंय ते वर खाली चाललंय ह्याचं. आणि जर हा जर येणार असेल तर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि बाकी क्रिकेट प्रेमी तुम्ही बघा. तर एवढंच होतं. आणि आताच आम्ही उठलो. बाकी मुंबईची पोरं वगैरे आहेत, त्यांनी फोन केला की चला या पटापट काय ते. मग आता आम्ही इकडून ओला करू आणि जाऊ घरी. पहिला तर आम्ही कपडे वगैरे घालू आणि नंतर मग निघू वन साइड. सो चलो लेट्स गो. बने रहो. सो गाईज आता घरी येऊन मी रेडी तर झालो आहे. आणि ही आमची नवीन जर्सी तुम्हाला रील्समध्ये बघायला भेटली असेल. झालं. आणि आता ऋषा आला तिकडे बाईक घेऊन. मग आता बाईकवरती बसायचं आणि ग्राउंडवरती जायचं. तर गाईज डायरेक्ट आता ग्राउंडवरच तुम्हाला दाखवतो कोण कोण आलं आहे. ओके सो लेट्स गो. चलो जाते हैं फटाफट. झालं मंगापासून भरपूर टाईम झाला. तो चलो गाय. आणि आता झालंय ऋषाला कसं ना कसं करून आम्ही आणला शेवटी लग्नाला. भावान कॅन्सल केला लग्नाला जायचं. एवढा खास मित्र, त्या खास मित्राच्या लग्नाला जायचं कॅन्सल केलं आपल्या भावाला फुल इज्जत त्या कमेंट बॉक्समध्ये देते त्याचा चेहरा बघा. आणि आता आम्हाला शिव्या खाव्या लागतील असं वाटतंय. कारण पवनदा आणि मुन्ना सकाळपासून 6 वाजल्यापासून फोन करतोय त्याला. आम्ही बोलतोय येतोय निघालोय. हा का इथं एक आहे ग्राउंडच्या मागं, इथं तिथं असं त्याला गणवत आम्ही शेवटी 10 वाजले 10:30 वाजत आले. आणि मॅच आहे वाटतं. हे मॅच आज झाली का रे. तर मॅच आमची 11 वाजता. थोडी तरी प्रॅक्टिस पाहिजे. काय प्रॅक्टिस नाही. आता बघूया कसं काय होतंय ते. कोण किती शिवाय देते, कोण आले हे पण अजून काय कन्फर्म नाही. कारण ग्रुपवरती काय सांगत नव्हते की बाबा कोण येणार आहे वगैरे काय. तरी अंदाजे असतील आपल्या 11 तर पोरं. 11 म्हणजे जास्तच होणार पोरं. आणि आपल्याला पोरं भरपूर आहे. बघूया मग आता कोण आले ते. आणि हे ग्राउंड आहे पनवेलला विसू मॅच माताडी. ही मोठी सोसायटी आहे इकडं. माताडीची सर्वात मोठी सोसायटी म्हणजे भरपूर बिल्डिंग असते. आणि ह्याच्या माताडीच्या लेफ्ट साईडला ग्राउंड आहे. हे ग्राउंड हे भारी ग्राउंड. आणि मॅच चालू झालेली वाटते. हा ना झाली ना रे मॅच चालू झाली. आणि आपली पोरं कुठं आहेत काय माहित नाही. हे पोरं कुठे आहेत आपले रे. मग तू कुठे आहे. संविधान कुठं आहे. इथं ना समीरा कुठं आहे. काय करू समीरा कुठं आहे. कुठं आहे. हा याला समीरा कुठे आहे तेच काय माहित नाही. हे इथंच थांबलेले. गाडी घ्या आतमध्ये. कुठून घे इथून घे. त्या गाडीवाल्याचं एवढी लपडे असतात ना दर टायमाला. ही गाडी बदलायला लागेल असं वाटते आता. काही संडेला फक्त एकच दिवस भेटतो प्रॅक्टिस करायला आणि मॅच खेळायला. मला वाटतं तिकडे बसले सगळे गँग बसले आपली. समोरच गँग दिसते. हे आपली गँग आहे रे. आपली गँग नाही वाटतं. गाडी लाव इथं. तिकडे घे कोपऱ्यात घे. आणि आता पहिली मॅच चालू झाली वाटतं.
आपली टीम इंडियाची टीम दिसते रे इकडे बाजूला. काही टीम इंडियाची टीम दिसली का तुम्हाला? कुठे आपली टीम? कुठे कुठे काय आपली टीम? गाईज इंडियाची टीम तुम्हाला दाखवली. आता जी साऊथ आफ्रिका विरुद्ध होणार आहे ना त्या टीममध्ये हीच टीम आहे. नंतर तुम्हाला भेटेल. आणि अरे सुशांत दादाचा हा विजय सो एकदम क्रिकेट प्रेमी, एकदम प्युअर क्रिकेट प्रेमी. आणि मुन्ना काय बोलतोय लांबच घाबरतोय. समीता भाऊ बॉलिंग बिलिंग टाकू नको आधीच आपण बघ काय आहे. बॉल मारू नको रे पवन दा, असं करू नको रे बिचाराला. 70चा बँड एम्बेसिडर पवन दा खुद्द बॉलिंग मार्कवर. बघूया काय करतोय पवन लेणे. आणि हा आमचा ओपनर बॅट्समन आहे मुन्ना प्रेम द्यायला. आणि हा पवन दा तुम्हाला माहिती आहे किती घाण केला मॅचच्या मॅच मध्ये, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. मेन आयकॉन ऑफ द आयकॉन. आणि माग सर्वात मोठा माणूस आहे. माग आहे ना सर्वात मोठा माणूस आहे ज्या म्हणजे एक क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ते दाखवून दिलंय म्हणजे तोच आमचा अभिषेक दा. कालच तो ऍडमिट होता, काल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. हॉस्पिटलवाले बोलत होते की तुम्हाला सुट्टी भेटणार 30 तारखेला म्हणजे आज. पण मित्रांनो बघू शकता बघा काय क्रिकेटचं प्रेम आहे हे ह्याच्याकडून शिकायला भेटलं आज आम्हाला. आजारी असून म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही रेस्ट करा जरा घरी. पण नाही भाई रेस्ट बिस्ट नाही. सगळ्या पोरांना फोन केला सकाळी आणि सगळ्यांना जमवलं आणि की तुम्हाला उद्या यायचंच आहे. तो ऋषा नाटकं करत होता तुम्हाला बोललो मी मागे. मी सकाळी बोललो ना तुम्हाला ऋषा नाटकं करतो लग्नाला वगैरे जायचं. लगेच दुसऱ्या मिनिटाला लगेच फोन केला अभिषेकदा आणि सांगितलं की तुला उद्या यायचं आहे काही करून. मी स्वतः येते तर तुला यायला काय प्रॉब्लेम आहे. हे आहे भाई, हे क्रिकेट आहे. इज्जत द्या अभिषेकदाला, फुल इज्जत द्या गाईज. आणि माझ्याकडे मी दिला ना त्याला ऋषाला. आणि आता गाईज सध्या मॅचच्या पहिले प्रॅक्टिस चालू आहे. थोडे मी पण प्रॅक्टिस करतो, बॉलिंग बिलिंग टाकतो जरा आणि मग बघू काय विषय. आणि मला कॅमेरामॅन आणलाय मी आज, सॅम ब्रो. हे मार प्रॅक्टिस सेशन चालू काय गेलं धडा. हे जे करतोस ना तू, हे जे करतोस ना हे चुकीचं करतोस तू. हे तू चुकीचं करतो. असं तुला येते बॉलिंग, तुला बॉलिंग येते असं करायला येते. त्याला मी टाकतो बॉल काय फालतू की रे समीरदा, याला बॉलिंग कोण देणार आहे. बबन बोल गाईज आता गावावर ना एक माणूस आला आपल्याकडं आपल्या भेटीस. तू कशासाठी आलाय सांग. मी खास खेळण्यासाठी आलो, क्रिकेट बघण्यासाठी आलो. बस हे आपल्याला अशीच माणसं पाहिजे क्रिकेटमध्ये जे क्रिकेटवर प्रेम करतात. नाहीतर तो ऋषा लग्नाला चाललेला, लग्न लावायला 6 आला नल्ला. अशा माणसांची गरज नाही आपल्याला. बस हेच बोलायचं होतं. बरं तूच बोलला नाही माझ्या तोंडात मी बोललो. कंबर तुटले तरी मी आलो इथे. कंबर याची तुटले, मोड झालेली, शाप मोडत. आणि हा बघा माझी सांगतो याला फेम पाहिजे याला. हा युट्यूबला लोक विचारले पाहिजे कंबर मोडते. मला वाटतं कंबर मोडले तरी आलाय, गाडी घेऊन आलाय पण आलाय. कुठून आलेत आणि माणसं बघा काय इथं बाहुबली मुंबई कुर्ला. आणि खास पंकजदा पण आलाय, अमोल दादा वगैरे. हा बघ पिशव्या घेऊन भरून आलेत. कुर्ला द किंग. ह्याला तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये भेटवला असेल की नसेल का माहित नाही, पण आज तो कुर्ला किंग भेटवला. आणि आता हळूहळू आपली पोरं यायला लागली सगळी. प्रॅक्टिस मध्ये ते सगळेच चांगली बॉलिंग टाकतात आहे. प्रॅक्टिस मध्ये सगळे चांगले टाकतात, सगळे बॅटिंग बिटिंग चांगली ओके मध्ये करतात. पण बघू मॅच मध्ये काय होतंय ते. चला आता हळूहळू तुम्हाला दाखवणार सगळ्यांना. कुणाला तू कशासाठी आलायस भावा. मी फक्त टी शर्ट घेऊन आलो. म्हणजे हा टरचा टी शर्ट द्यायला आलाय. चेअरअप साठी आलाय. आणि तू कशाला आलायस रे. फक्त हा फिल्डिंगला. मी तर ऑलराऊंडर आहे. माझा विषय बस चेअरअप बाहेरून वाढायचे तुला. सो चलो अभि टी शर्ट फटाफट घालते पोरं आपली बाकीची. आणि मग पुढं आपण चालू राहिला हा गेम चालू राहिला. आणि आता इथे टी शर्टाचा वाटा बी चालू आहे. घेऊन जा द्यायला त्याला. हे अनु त्याला देऊन रे बा. हे बघा टी शर्ट बरोबर होते. हर्ष गावाला इकडेच असतो मुंबईला. आणि थांबा
टी शर्ट देताना अनिकेत बघा धावा 2 मिनिटं धावा 2 मिनिटं धावा तुम्ही. अनु काय बोलशील तू अभिषेकदा बद्दल? मित्रांनो काल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन निमोनिया झाला होता 3rd लेवलचा, तरी पण तो आज क्रिकेटसाठी आलाय. तर आमच्याकडून त्याला एक छोटंसं गिफ्ट म्हणून बस बस बस. आणि ह्याला जेव्हा बघेल ना तेव्हा मला एकच आठवलं, बॉल दे ऋषा. अरे त्याचा पाय कुठं पडला ना तो. तर आता वाटपी एकदम जोरात चालू आहे. जसं काय टी शर्ट म्हणजे यांना लयच काय नाही 300 रुपयात आम्ही टी शर्ट छापले. तुम्हाला पण छापायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मलाच. सगळं तू घातलंय लोकांचे कशा टी शर्ट घेतो ते भावा. गावावर आलेला माठ चढवला जर्सी चढवला. आता काय ऐकत नाही तो वन साइड. अरे टी शर्ट घालून द्या ना बघ. हा अरे हे काय फालतूगिरी आहे. मलकडून द्याला ना. मला वाटतं तू खेळलाय, मला वाटतं तू खेळलायस टी शर्ट घाललेला गेला संडेला. टी शर्ट घाला पटापट चला. आणि काय तुम्हाला फायनल लुक दाखवतो तुम्हाला नंतर. आता जरा प्रॅक्टिस करतो. चलो आता आहे ना शर्ट लागले. हे 3 स्टंप आहे, हे 3 स्टंप आणि आम्ही 4 बॉलर. आणि जो कोण उडवणार ना त्याला समीरदाकडून काहीतरी देण्यात येणार आहे. बघूया चल. पहिला ट्रायल आहे मुन्नाचा. हे 3 स्टंप 3 स्टंप. थांब मी तिकडनं घेतो थांब. पहिला काहीच मुन्ना आहे. अरे हा बघ काय करतोय. हा बघ जो काय काढला ते. आता चाललंय काय यांचं हेच काय समजत नाही. यायला पॅड काढतोय. फाटली वाटतं तुझी नाल्या. गाईज बघूया आता या 3 स्टंपाला कोण उडवते. एक्साइटमेंट फुल एक्साइटमेंट वाढले. ऋषद अडकवायचा तुला. आणि हा गेलेला आहे मुन्ना फेल. हे 2 नंबर चाल कोण आहे. ए भाई तो इकडे दे. एक नंबर होता खाल्या. 2 झाले 2. हो गडक या. हे मी आजा पीछे आजा लास्ट. त्याला चंपल उडवायची आहे. पुन्हा दुसऱ्या राऊंड चालू आहे. यांना जमत नाही वाटतं. मी जातो बॉलिंगला. तर काय आमच्याने काही झेपत नाही. आता बघूया कालिंद्र काय करतोय. काहीच 2 राऊंड झाले पण कुणाला जमलंय नाही. आणि इथं राऊंड आहे. इथं हा संपतोय, हा गेम संपतोय इथं. आता कुर्नाल बघूया काय करतोय. शेवटचा चान्स आहे कुर्नालकडं. हागला आणि इथं पण पुन्हा एकदा हागलाय. बस एवढंच होता चॅलेंज. आता भेटूया पुढच्या चॅलेंज. तर काय खेळणार तर 0 पण खायला 1 नंबरची. आता बघा ह्या किती कॅच सोडतील ते बघा. भाऊ एकतरी केलं ते आधी मोबाईलवर बोल. चला लय हाणका दिसते रे. काहीच केलं लय इम्पॉर्टंट आहे सेहत के लिए. अच्छा आणि प्रॅक्टिस इकडे भरपूर जोरात चालू आहे. जो तो पॉईंट टाकतोय. हे बघा फुल प्रॅक्टिस चालू आहे. मी पण भरपूर प्रॅक्टिस केली. आता बघूया मॅचला काय परफॉर्मन्स देतील. बॉलिंग दिली तर टाकीन नाही ते नाही. बाकी भरपूर पब्लिक आलंय. मग 4-5 जणच होते. आता मॅडम क्या क्या बोलती. आता 5,000 आले.
में नहीं लेंगे लेकिन वो बताएगी तो ना उसको क्या क्या पूछा होता A few moments later. गाईज आता 11 वाजलेत रात्रीचे. आत्ता मी घरी आलो, अंघोळी वगैरे केली. मॅच तर आम्ही हरलो म्हणून काही दाखवता आलं नाही, कारण कोण शूट करायलाच नव्हतं बाहेर. होते पण त्यांनी काही त्यांच्या पण लक्षात नाही, मॅचमध्ये एवढे गेलो होतो. मॅच चांगली आम्ही हरलो. 4 बॉल 4 पर्यंत होती मॅच, पण माझ्या मला आपण हरलो. तर एवढंच होता ब्लॉग. बघा आणि सांगा कसा वाटला ब्लॉग. लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए धन्यवाद.